धन्यवाद डीजे. तर निश्चितपणे या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार. दत्तकृपा दत्तवाडी संघ आणि आर्यन्स संघ. पंचांनी आपली जागा घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. सचिन उर्फ डॉली आणि त्यात नॉन स्ट्राईक एंडला त्याला साथ देतोय. तर रोनेत गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतं दत्तकृपा दत्तवाडी संघाकडनं स्वतः कर्णधार मुन्ना. आणि आता मात्र चांगलाच चेंडूला टप लावलाय. 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 2 चेंडू 3 धावा. चांगला चेंडू कटावला होता परंतु निर्धाव चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू कटावला. या चेंडूवरती निश्चितपणे 2 धावा मिळत आहेत. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते प्रथमेश याच्याकडनं. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 चेंडू 5 धावा. चांगली फलंदाजी करतोय तो सचिन आर्यन संघाकरता. 2 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामधील. मुन्ना याच्या पुन्हा एकदा चांगला फटका होता परंतु थेट चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावले 5 धावांवरती. पुन्हा एकदा चांगला फटका होता परंतु अक्षत मडवी. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5 धावा 1 गडी बाद. आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन आलं तर ऋषिकेश सामना करेल अक्षत. चांगला फटका. चांगला समाचार घेतला या चेंडूवरती. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती दत्तकृपा दत्तवाडी संघाकडनं. पुन्हा एकदा हलक्या हाताने कटावलेला चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 7. 2 चेंडू 7 धावा. एक खेळाडू निश्चितपणे कमी आहे या संघामध्ये तरी पण त्याची उणीव कुठेही भासू देत नाहीये दत्तकृपा दत्तवाडी संघ. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने कटावलेला चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. थोडस काहीतरी कान मंत्र देतो निश्चितपणे कर्णधार सचिन अक्षत याला. चांगला फटका होता. चांगली चोरटी धाव घेण्यामध्ये निश्चितपणे यश आलं ते अक्षत आणि सचिन याला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 9. 4 चेंडू 9 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकामधील. चांगली गोलंदाजी निश्चितपणे पाहायला मिळाली आहे ती ऋषिकेश याच्याकडनं. आणि आता मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात धन्यवाद डीजे. तर आता आपल्याला पाहायला मिळतं फलंदाजी मार्कवरती 09 नंबर जर्सी मधला आबा.
थोडस मला वाटतं दबावात टाकलंय गोलंदाजाला. पहिला चेंडू नो स्वैर घोषित केलाय तो पंचांनी. धावसंख्या मात्र स्थिर एक वाढते 10 धावा. शेवटचा चेंडू या षटकामधील टॅप स्वरूपात पटकावलेला चेंडू. निश्चितपणे 1 धाव मिळते ती दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 11 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद 11. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते निश्चितपणे दत्तकृपा दत्तवाडी संघाकडनं. एक खेळाडू निश्चितपणे त्यांच्या संघामध्ये कमी आहे परंतु त्याची कोणतीच उणीव येथे भासू दिलेली नाहीये ती दत्तकृपा दत्तवाडी संघानं. आणि वैयक्तिक दुसरा आणि संघाकडनं तिसरा षटक घेऊन आलाय तो मुन्ना. अवांतर धावेने या षटकाची सुरुवात केली. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 धावा. आता मात्र चांगला चेंडू होता तेवढंच चांगला समाचार घेतलं चेंडूवरती. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 13. आता मात्र चांगला चेंडू होता तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मुन्नाने स्वतःच्याच गोलंदाजीवरती पाहायला मिळाले. आपल्याला बांधून ठेवलं निश्चितपणे फलंदाजांना. पहिला अवांतर चेंडू टाकला होता पुन्हा परंतु त्याच्यानंतर चांगला कमबॅक केला. आणि येथे आता मात्र गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अभिजित याच्याकडनं चेंडू क्षेत्ररक्षका यष्टीरक्षकाकडे फेकायचा होता परंतु थोडस डाऊटफुल मनामध्ये असल्यामुळे तात्काळ त्यांनी चेंडू रिलीज केला आणि त्याचा निश्चितपणे फायदा मिळतोय तो आर्यन संघाला. या 2 धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. आता मात्र बाह्य चेंडू एक चोरटी धाव निश्चितपणे घेण्यामध्ये यश आलंय आणि 1 धाव वाईट +1 अशा एकूण 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 धावा. थोडासा मुन्ना भरकटलाय मला वाटतं थोडस दबावात आलाय असं पाहायला मिळतंय कारण. आणि आता मात्र त्रिफळा चित केलंय रुपेश पाटील याला. तंबूचा रस्ता दाखवलाय माघारी पाठवलाय. गणराज धन्यवाद डीजे. 4 चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितपणे पाहायला मिळते प्रथमेश याच्याकडनं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र आता स्थिरावलेली आहे 5 चेंडू 17 धावांवरती. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. नाबाद सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचला होता तो अक्षत. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला. सॉली याच्याकडनं कलेक्ट झालं नाही चेंडू मुन्ना याच्याकडनं तर निश्चितपणे अक्षत तंबूत माघारी परतला असता. चांगली गोलंदाजी निश्चितपणे मुन्ना याने केली. त्यानं बाह्य चेंडू प्लस अवांतर धावा देऊन सुद्धा चांगलंच बांधून ठेवलं आर्यन संघाला. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 17. शेवटचा षटक घेऊन येतो तो अभि. सामना करेला अक्षत. चांगला फटका निश्चितपणे 2 धावा मिळतात त्या अक्षत याला आणि संघाला. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावा. चांगली सुरुवात या षटकाची निश्चितपणे आर्यन संघाकडनं पाहायला मिळते. 2चा फटका अक्षत याने पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु 1च धाव मिळते ती अक्षत याला. चांगलं क्षेत्ररक्षण दत्तकृपा दत्तवाडी संघाकडनं सॉली याचं. आणि आता मात्र पहिल्यांदाच फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे या षटकामध्ये. गणराज 4 चेंडूंचा सामना करायचा असेल त्याला निश्चितपणे गणराज गोलंदाजी मार्कवरती अभि सज्ज आहे. फलंदाजी मार्कवरती गणराज सज्ज आहे. थोडंसं पुढे सरसावून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अनुभव निश्चितपणे आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतोय. फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय सुजल. हलक्या हाताने कटावलेला चेंडू निश्चितपणे
धावचित करण्याचा मनसुबा होता अभिजित याचा, परंतु एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. आता स्ट्राइक वरती आलाय तो अक्षत. शेवटचे 3 चेंडू या षटकातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 22 धावा. चांगली फलंदाजी करतोय अक्षत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता निश्चितपणे, परंतु बॅटची कडा घेतली आणि चेंडू मैदानातच राहिला. चेंडू क्षेत्ररक्षण होऊन यष्टीकडे जाईपर्यंत एक धाव निश्चितपणे दोन्ही फलंदाजांनी धावून पूर्ण केली होती. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 23 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या निर्णायक षटकातील. हलक्या हाताने चेंडू कटावलाय. पंचांकडे निश्चितपणे दाद मागितली जात होती स्वैर चेंडू करिता, परंतु पंचांनी फेटाळून लावले आणि हे एक धावीने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 24 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील निर्णायक. निश्चितपणे मोठी कामगिरी करावी लागणार आहे आणि चांगला फटका सुजलच्या बॅटमधनं 2 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 धावांवरती आणि दत्तकृपा दत्तवाडी संघासमोर जिंकण्याकरता 24 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे. डीजे धन्यवाद डीजे. तर यापुढील होणारा सामना डीपी स्पोर्ट्स नांदगाव विरुद्ध योग 7. दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे त्याने टॉस बॉक्स कडे यायचंय, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. डीपी स्पोर्ट्स नांदगाव विरुद्ध योग 7. आकाश विरकुड आपणास विनंती असणार आहे या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. तर निश्चितपणे हा देखील सामना रंगतदार सामना निश्चितपणे पाहायला मिळणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ मैदानावरती एकाच समोर आमने सामने पाहायला मिळतात. त्या आर्यन विरुद्ध दत्तकृपा दत्तवाडी संघ. चांगली फलंदाजी करत आर्यन संघाने 26 धावांचा डोंगर उभा केला आणि 27 धावांचं लक्ष उभं केलं जिंकण्याकरता दत्तकृपा दत्तवाडी संघासमोर. तर फलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात तो सॉली आणि नॉन स्ट्राइक एंडला मुन्ना. टॅप सर्वात पटकावलेला चेंडू सीमारेषेच्या वरना गेलेला चेंडू. निश्चितपणे एक धाव देऊन जाणार हा फटका होता. सॉलीच्या बॅटमधून निघालेला संघाचं खातं खोललंय. पुन्हा एकदा हलक्या हाताने कटावलेला चेंडू. एक निश्चितपणे चोरटी धाव घेण्याचा मनसुबा होता. थोडासा थ्रो गचाळ पाहायला मिळाला आणि बाईकच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव मिळाली ती दत्तकृपा दत्तवाडी संघाला. धावसंख्येत भर या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. प्रथमच सामना करेल मुन्ना अक्षत याच्या गोलंदाजीचा. टॅप सर्वात पटकावलेला चेंडू. निश्चितपणे एक धाव देऊन जाणार हा फटका. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. धावचित करता पंचांकडे दाद मागितली जात आहे. धावसंख्या झाली आहे ती 4 चेंडू 5 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकामधील अक्षत याच्या. टॅप सर्वात पटकावलेला चेंडू. एक धाव मिळते निश्चितपणे सॉली याला. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 6-5 चेंडू 6 धावा. निश्चितपणे रंगतदार सामना मित्रांनो पाहायला मिळणार आहे आपल्याला. हा चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण कर्णधार सचिन याच्याकडनं पाहायला मिळतंय. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. डीजे 27 धावांची गरज असणार आहे जिंकण्याकरता. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतोय तो गणराज आणि सामना करेल मुन्ना. चांगला फटका तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव काही वाचू शकलेला नाहीये. निश्चितपणे
मयूरचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय मैदानामध्ये. चांगला फटका होता त्याचप्रमाणे मुन्ना याच्या बॅटमधनं निघालेला. चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते ती आर्यन संघाकडनं गणराज याची. आता मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या नादात मुन्ना माघारी परत फिरतोय. तंबूचा रस्ता दाखवतोय. धन्यवाद डीजे. तर पहिला झटका मुन्नाच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. हलक्या त्याने कटावलेला चेंडू. निश्चितपणे एक धाव मिळते संघाला. धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो ऋषिकेश. त्याला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे या सामन्यात सुद्धा. पुन्हा एकदा टॅप स्वरूपात पटकावलेला चेंडू. धावसंख्येवर चांगला प्रयत्न होता मयूर याचा, परंतु एक धाव घेण्यापासून काही रोखू शकत नाही. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचलोय 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. चांगली गोलंदाजी करतोय तो गणराज. चांगलं बांधून ठेवलं निश्चितपणे आपल्या गोलंदाजीने. आणि आता मात्र बाह्य चेंडू. एक अवांतर धाव. धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचलोय ती 10 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता तेवढा चांगला समाचार घेतलाय फलंदाजीच्या माध्यमातून ऋषिकेश याने. या 1 धावेने धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 11 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. टॅप स्वरूपात पटकावलेला चेंडू. निश्चितपणे 1 धाव देऊन जाणारा हा फटका ऋषिकेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12 धावा. 1 गडी बाद. डीजे. धन्यवाद डीजे. तर गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय अक्षत वैयक्तिक दुसरा आणि संघाकडनं 3रं षटक घेऊन आलाय. तो अक्षत चांगली गोलंदाजी निश्चितपणे करतोय. तो अक्षत चांगली फलंदाजी केल्यानंतर चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय तो अक्षत. पुन्हा एकदा टॅप स्वरूपात पटकावलेला चेंडू. निश्चितपणे 1 धाव घेण्यामध्ये यश आलंय ते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत भर. या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकामधील. थोडंसं समीकरण बदलतंय. थोडीशी चुरस वाढते सामन्यामध्ये. रंग भरला जातोय आर्यन संघाकडनं. थोडंसं लक्ष कठीण केलं जातंय ते आर्यन संघाकडनं. थोडंसं दबावात टाकलं जातंय ते दत्तकृपा दत्तवाडी संघाला. जर हा सामना जिंकायचा असेल तर ऋषिकेशला मात्र आता मोठी खेळी करावी लागणार आहे आपल्या संघाकरता. निश्चितपणे चांगला चेंडू होता तेवढा चांगला सन्मानपूर्वक डिक्लेअर झोन मध्ये पाठवला या चेंडूला. धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. चांगली गोलंदाजी करतोय तो अक्षत. आणि आता पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट आहे का? आणि होय, गडी बाद केलाय पुन्हा एकदा रुपेश पाटील यानं. धन्यवाद डीजे. तर आमच्या विनंतीला मान देऊन जागनजी पुलेकर मनसे मुरुड शहराध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे. तर मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. जागनजी पुलेकर साहेब. तर निश्चितपणे रंगतदार सामना पाहायला मिळतोय. चांगला फटका होता आणि निश्चितपणे खणखणीत चौकार पाहायला मिळालाय. तर खणखणीत चौकार आलाय तो सॉली याच्या बॅटमधनं. निश्चितपणे गरज असताना संघाला चांगली फलंदाजी करतोय तो सॉली. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावा. आणि आता मात्र फसवलंय निश्चितपणे आपल्या जाळ्यात अडकवलंय
सालियाला अक्षत याने आणि तंबूचा रस्ता दाखवलाय. धन्यवाद डीजे. तर षटक संपलं. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, त्यानंतर एक डिक्लेअर झोन मध्ये पाठवला होता चेंडू, त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक धावा, त्याच्यानंतर गडी बाद झालेला आहे, त्यानंतर चौकार आला आणि शेवटच्या चेंडूवरती पुन्हा गडी बाद झालेला आहे. सहा चेंडू 9 धावांची गरज असणार आहे आणि आपल्याला दत्तकृपा दत्तवाडी संघाकडनं पाहायला मिळते फलंदाजी मार्कवरती अभिजित आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय तो अनुभवी खेळाडू फलंदाज नरेंद्र माने. तर षटक घेऊन आलाय रुपेश पाटील, गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. काहीशी त्याच प्रकारची कामगिरी पुन्हा एकदा करून दाखवावी लागणार आहे आर्यन संघाकरता. रुपेश पाटील याच्याकडनं खूप अपेक्षा निश्चितपणे असणार आहेत, त्याचप्रमाणे अपेक्षा निश्चितपणे असणार आहेत अभि याच्याकडनं सुद्धा. तर चांगलं क्षेत्ररक्षण केलं निश्चितपणे आर्यन संघाकडनं, आणि परंतु एक धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाही दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावा, 5 चेंडू, 8 धावांची गरज. अनुभवी कसबी खेळाडू नरेंद्र माने खेळपट्टीवर आपल्याला दिसत आहेत फलंदाजी मार्कवरती. चांगला फटका निश्चितपणे मारला होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवरती. अभिला काहीसा चेंडू समजला नाही, परंतु अभि धाव काढण्याच्या नादात धावचित झालाय, तंबूचा रस्ता दाखवलाय, माघारी पाठवलाय फलंदाजाला. शेवटची जोडी मैदानात असणार आहे. 4 चेंडू, 8 धावांची गरज. रंगतदार सामना. आता मात्र चेंडूला सन्मानपूर्वक डिक्लेअर झोन मध्ये पाठवला 1 धावेने. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धावा. 3 चेंडू 7 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद होतोय तो नरेंद्र माने आणि सामना विजय होतोय निश्चितपणे आर्यन संघ. धन्यवाद डीजे.